नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. तर मग चला आज पाहणार आहोत आपण एक्सरसाइज 1.3. तर मग बघा एक्सरसाइज 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन बघा. इफ ए सेट दिलेला आहे आपल्याला, ए सेट 3, 5, 7, 9, 11 अँड 12. तर पुढे बघा, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, इथे आपला एक सेट ए दिलेला आहे. ओके, त्यानंतर आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. खूप सोपं आहे, काही अवघड नाही. तर इथे सर्वप्रथम लक्षात ठेवा, एक्सरसाइज 1.3 सॉल्व करण्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला फर्स्ट लेक्चरकडे जावं लागेल, कारण फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सर्व बेसिक माहिती दिलेली आहे, जे की 1.3 साठी उपयुक्त आहे. तर बघा, त्याच बेसिकच्या आधारावर हे 1.3 आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा लक्षात ठेवा, एकूण क्वांटिफायर स्टेटमेंट किती आहे? एकूण क्वांटिफायर स्टेटमेंट आहे 2. कोणते? एक देअर एक्झिस्ट आणि एक आहे फॉर ऑल. हे आपले क्वांटिफायर स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हे माहिती आहे, आपण बेसिक लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता हे देअर एक्झिस्ट म्हणजे काय, फॉर ऑल म्हणजे काय, इथे तुम्हाला प्रश्नामध्ये कळून जाईल. ठीक आहे, तर मग चला फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर मग चला अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा काय म्हणते फर्स्ट क्वेश्चन, देयर एक्झिस्ट बिलॉंग्स टू ए सच दॅट x - 8 = 1. याने या दिलेल्या कंडिशन मध्ये देयर एक्झिस्टचा अर्थ लक्षात घ्या. देयर एक्झिस्ट म्हणजे काय, दिलेल्या सेट मधले जे एलिमेंट आहेत, दिलेल्या सेट मधले सर्व एलिमेंट आहेत. ठीक आहे, यामधला कोणताही एक एलिमेंट यामध्ये सॅटिस्फाय होते दिलेल्या कंडिशन मध्ये. ओके, मग होते का पाहूया का आपण. चला, जर होत असेल तर हे स्टेटमेंट काय, ट्रू आहे. जर होत नसेल तर हे स्टेटमेंट काय, फॉल्स आहे. देयर एक्झिस्टचा अर्थ लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि फॉर ऑलचा अर्थ काय रे, फॉर ऑल म्हणजे आपण पुढे पाहू. ठीक आहे, सर्वप्रथम याला सॉल्व करू. तर इथे लिहायचं कसं, सर्वप्रथम ह्याला आपण सॉल्व करू. याला सॉल्व करा रे, x - 8 इथे सॉल्व करू आपल्याला. ते -8 आहे, तिकडे गेला, काय होणार, +8. 8 + 9 म्हणजे x = काय आले, 9. आता दिलेल्या सेट मध्ये 9 आहे का, आहे. ठीक आहे, 9 हा या सेट मध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे काय आहे रे, ट्रू आहे. ठीक आहे, म्हणजे ते लिहायचं आपल्याला, काय लिहायचं आहे, x = म्हणजे x ची कोणतीही एक किंमत इथे जर ठेवला तर आपले बघा एक पेक्षा जास्त येऊ शकतात, मिनिमम 1 येईल किंवा मिनिमम किती येईल, 1 येईल. ठीक आहे, म्हणजे सगळेच्या सगळे इथे व्हॅल्यू सॅटिस्फाय होणं बंधनकारक नाही. देअर एक्झिस्टचा अर्थ काय, कोणती एक व्हॅल्यू जरी इथे सॅटिस्फाय झाली तरीही हे स्टेटमेंट काय असेल, आपलं ट्रू असेल. तर x = 9 सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. ओके झालं. आता पुढे काय लिहिणार, आता हे गिवन कंडिशन मध्ये सॅटिस्फाय होते याचा अर्थ हे दिलेलं स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. देअरफॉर hence its truth value, therefore लिहा. ठीक आहे, चालते. therefore its truth value is काय वगैरे टी. ठीक, खूप सोपं आहे. देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. देअर एक्झिस्ट याचा अर्थ दिलेल्या कंडिशन मध्ये कोणतीही एक किंमत जर सॅटिस्फाय होत असेल, ठीक आहे, कोणतीही एक किंमत सॅटिस्फाय होत असेल तर ते दिलेलं स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. जर होत नसेल तर दिलेलं स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे कोणती एक किंमत सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे, एक होऊ शकतात, त्यापेक्षा जास्त पण होऊ शकतात. आता सगळ्याच्या सगळ्या व्हाव असं काही त्याचं बंधन नाही. तर आता पुढे बघा, इथे बघा, फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, x² + x इज एन इवन नंबर. लक्षात घ्या, इथे आपल्याला x² + x करायचं आहे, आणि जेव्हा x² + x करू तेव्हा आपल्याला काय मिळायला पाहिजे, इवन नंबरच मिळायला पाहिजे. तर मग चला, आणि दुसरी गोष्ट, आता इथे फॉर ऑल आहे म्हणजे दिलेल्या सेट मधला, ठीक आहे, दिलेल्या सेट मधले सर्व एलिमेंट इथे सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत.
लक्षात असू द्या, फॉर ऑलचा अर्थ काय, दिलेल्या कंडिशनमध्ये हे सर्व एलिमेंट सॅटिस्फाय होणं बंधनकारक आहे. ठीक आहे. आता कंडिशन काय आपली, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. आता सर्वप्रथम काय करू आपण, हे 3 घेऊ. 3 घेतला, 3 स्क्वेअर करा प्लस 3 करा, 3 3 स्क्वेअर काय ना 9 येणार ना, 9 प्लस 3 काय ना 12, याने 12 इवन नंबर यायला का, यस हे पण बरोबर आहे. 5 ठेवा, 5 काय येतो 25 प्लस 5 30, म्हणजे हा पण इवन नंबर आहे. पुढे 7 ठेवा, 7 स्क्वेअर 49 प्लस 7 काय येतो इथे 56, हा पण इवन नंबर आहे. पुढे 9 पुट करा, 9 स्क्वेअर 81 प्लस 9 किती ना 90, हा पण इवन नंबर आहे. पुन्हा 11 पुट करा, 121 प्लस 1 किती ना 132, हा पण इवन नंबर आहे. इथे पुढे 12 ठेवा, 144 प्लस 12 काय ना 156, म्हणजे हा पण इवन नंबर आहे. याचा अर्थ सर्वच्या सर्व किमती या हे जे सर्व एलिमेंट आहेत इथे सॅटिस्फाय होत आहेत. ठीक आहे. सेट ए मधले सर्व एलिमेंट इथे सॅटिस्फाय होत आहेत, म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. म्हणजे ना ऑल एलिमेंट्स, किंवा डायरेक्ट असं लिहू शकता काय ना, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट असं लिहा, द गिवन स्टेटमेंट. इथे काही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, म्हणजे याला सॉल्व्ह करायची गरज नाही. ठीक आहे, सरळ सरळ लिहून टाका. द गिवन स्टेटमेंट, द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. therefore its truth value is. ठीक आहे बघा, किती सोपं आहे, काहीतरी अवघड आहे, काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. याच पद्धतीने थर्ड बघा बरं. आता थर्ड मध्ये काय दिलेलं आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे दिलेल्या एलिमेंट मधला, सॉरी हे जे सेट ए आहे, सेट मधला कोणताही एक एलिमेंट इथे सॅटिस्फाय होणं बंधनकारक आहे. ठीक आहे, कोणताही एक घ्या, एकपेक्षा जास्त येतील, म्हणजे सर्वच्या सर्व गरज नाही, कोणताही एक घेतला तरी चालेल. आता लक्षात घ्या, आता एलिमेंट ह्या सेट मधला एखादी एलिमेंट इथे आपण पुट करू. इथे कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला बघा, एक्स स्क्वेअर लेस दॅन 0, म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, कोणत्याही आता इथल्या कोणत्याही एलिमेंटचा, ठीक आहे, स्क्वेअर जर केला तर उत्तर काय ना पॉझिटिव्हच येणार. इथे लक्षात घ्या, इथे 0 मोठा आहे, एक्स स्क्वेअर लहान आहे, म्हणजे इथे किमती जे आहेत 0 पेक्षा लहान येणारे आहेत, म्हणजे मायनसमध्ये येतात, मायनसमध्ये. लक्षात घ्या, मायनसचा स्क्वेअर करा प्लसचा स्क्वेअर करा, उत्तर काय ना प्लसच येणार. म्हणजे इथे सरळ सरळ आपण सांगू शकता, द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ठीक आहे, किती सोपं आहे. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय ना मग एफ. किती सोपं आहे, काहीतरी अवघड आहे का, काहीच अवघड नाही. याच पद्धतीने फोर्थ क्वेश्चन पहा. इथे काय, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. ठीक आहे, बिलॉंग्सचा अर्थ तर सर्वांना माहिती आहे ना, बिलॉंग्स म्हणजे हे दिलेले एलिमेंट आहे ना त्या एक्स मध्ये सॅटिस्फाय करणे. ओके, आता इथे तुम्हाला कंडिशन दिली, फॉर ऑल देअर एक्झिस्ट, त्याच्यावर डिपेंड आहे. तर लक्षात घ्या, पुढे काय दिली कंडिशन, एक्स इज अन इवन नंबर. एक्स इज अन इवन नंबर दिला. आता बघा बरं, लक्षात घ्या, हे फॉर ऑल म्हणजे सर्व किमती कुठे सॅटिस्फाय होतात, दिलेल्या कंडिशनमध्ये. ओके, आता कंडिशन आहे आपली एक्स इज अन इवन नंबर. आता ह्या एलिमेंट, ह्या सेटमधले सर्व एलिमेंट इवन आहेत का, नाहीत, काही ऑड पण आहे, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे का, नाही. दिलेलं स्टेटमेंट काय मग फॉल्स आहे. द गिवन स्टेटमेंट is false. मी लिहिया, therefore its truth value is f. खूप सोपं आहे बघा, फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर इझी होईल. ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघा, फिफ्थ क्वेश्चन.
देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a सच दॅट 3x प्लस 8 ग्रेटर दॅन 40. आता इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू जे येईल ते इथे सॅटिस्फाय होते का पाहायचं. लक्षात ठेवा देर एक्झिस्ट म्हणजे बार बार सांगणं ठीक नाही. ओके, तुम्हाला इथे आत्ता सांगितलं. ओके, तर देर एक्झिस्ट म्हणजे काय रे, कोणती एक व्हॅल्यू या दिलेल्या कंडिशनमध्ये सॅटिस्फाय, कोणती एक व्हॅल्यू या एलिमेंटमधली. ओके, चला इथे सॉल्व करायचं आपल्याला 3x प्लस 8 ग्रेटर दॅन 40. आता याला सॉल्व कसं करणार. 3x प्लस 8 उजव्या बाजूला गेला मायनस होणार. ठीक आहे, म्हणजेच 40 मायनस 8 काय होणार आहे 32. ठीक आहे, x ग्रेटर दॅन आता 3 उजवीकडे गेला म्हणजेच काय येणार होतं 3 ने 32ला जर डिवाइड केला. ठीक आहे, काय येणार 3 1 3. इथे पुढे 0 येणार. ठीक आहे, पुढे काय येणार मग 3 1 3 3 0 0. ओके, 3 सम 18 3 सम 18 बरोबर ना. बघा 32 भागिले 3 3 3 1 3. ओके, 0 उरला 2 खाली आला 3 0 0. ओके, अजून एक 0 घ्या पॉईंट द्या 3 सम 18. म्हणजे पुढे अजून येत राहते 3 सम 18 3 सम 18 म्हणजे 10.6. ओके, 10.6 x ग्रेटर दॅन 10.6. आता इथे लक्षात घ्या इथे काय म्हणते 10.6 जो आहे लहान आहे म्हणजे एक्सच्या जी किमती आहे याच्या नंतरच येणार आहे. ठीक आहे, एक्सच्या जी किमती 10.6 नंतर येणार आहे. मग आता दिलेल्या सेटमध्ये पाहावं लागणार की 10च्या नंतरच्या किमती आहेत का या सेटमध्ये. आहेत पहा, 11 आहे आणि 12 आहे. बरोबर आहे, दिलेल्या सेटमध्ये पाहावं लागणार एक्सच्या नंतर 10.6च्या नंतर येणाऱ्या किमती आहेत का. दिलेल्या सेटमध्ये आहेत 11 आणि 12. म्हणजे दिलेला जो स्टेटमेंट आहे काय आपला ट्रू आहे. ठीक आहे, इथेच फक्त तुम्हाला डिपेंड करेल. इथेच थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक पाहावं लागेल. आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये देर एक्झिस्ट आहे ठीक आहे, फॉर ऑल आहे, याच्यावर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग चला ह्याला सॉल्व करा. इकडे सॉल्व करायला पाहिजे होतं, मी इथेच केलं, काय हरकत नाही. ठीक आहे, आता तुम्ही इथे लिहू शकता काय लिहिणार बघा x ग्रेटर दॅन 10.6. ओके, सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. ठीक आहे, इथे लिहू शकता द गिवन कंडिशन, पुढे लिहून टाका. हे थोडंसं बाजूला इथे करायला पाहिजे होतं, जागा नसल्यामुळे मी इथेच केलं. ओके, आता पुढे काय लिहिणार देअरफॉर कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजे हे स्टेटमेंट काय ट्रू आहे. द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ठीक आहे, द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. म्हणून हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय ना बघा. ठीक आहे, खूप सोपं आहे, काही अवघड नाही. किती सोपं आहे. आता बघा याच पद्धतीने हे लास्ट क्वेश्चन आहे आपला. लास्ट क्वेश्चन मला वाटतं तुम्ही करा, खूप सोपं आहे. इथे पण आपल्याला इथे इक्वेशन हे सॉल्व करायचं. ठीक आहे, इन इक्वेशन म्हणून आपण. ठीक आहे, इथे सॉल्व करायचं आहे आणि हे कंडिशन इथे सॅटिस्फाय होते का पाहायचं. ओके, आता बघा इथे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए आहे म्हणजे एलिमेंट ए जे सेट ए आहे सेट ए मधले सर्व एलिमेंट ह्या कंडिशनमध्ये सॅटिस्फाय व्हायला पाहिजे का. ठीक आहे, सेट ए मधले सर्व एलिमेंट ह्या कंडिशनमध्ये सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता लक्षात घ्या सॅटिस्फाय होतात काय पाहूया आपण, ह्याला सोडूया. बघा याला सॉल्व करा. याला सॉल्व केल्यानंतर काय येईल बघा 2x प्लस 9 आहे उजव्या बाजूला गेला -9 होणार. ओके, बरोबर आहे का. तर मग बघा 14 मधून 9 गेला किती राहिला. ओके, 5 राहिला. ओके, इथे येतो 5. करेक्ट आहे ना. येस, बरोबर. तर मग चला आता एक्सने इथे 2ने 5ला डिवाइड करा. काय ना मग 2 दुणे 4 2 पंचे 10 म्हणजे x ग्रेटर दॅन 2.5 आला. याचा अर्थ की 2.5 पेक्षा मोठ्या असल्या पाहिजे एक्सचे जे किमती आहेत. ठीक आहे, एक्सचे जे एलिमेंट आहेत ते 2.5च्या वर असले पाहिजेत. ठीक आहे, मग आहेत का बघा बरं या एलिमेंटमध्ये आहेत बघा 3 5 7 9 8.
म्हणजे ते दिलेलं जे स्टेटमेंट आहे काय रे ट्रू आहे. ते गिवन स्टेटमेंट इथे असं लिहायचं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? यस ग्रेटर दॅन 2.5 सॅटिस्फाय द गिवन कंडिशन, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. हे याच पद्धतीने लिहायचं आहे. खूप सोपं आहे, मला वाटतं सर्वांना समजलं असेल. तर मग अशाच पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 2 करायचा आहे. आज नाही उद्याला करूया, ठीक आहे. आता एवढंच, चला लिहूया.